हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आपल्या जे 2023मध्ये आपण सगळे सण एन्जॉय केलेले आहे. दिवाळी सण एन्जॉय केलेला आहे. आता सगळ्या प्रकारचे या वर्षातले सण आता संपलेले आहेत. तर आता येत आहे मार्गशीर्ष महिना, जो की अत्यंत महत्त्वाचा आहे. जे घरामध्ये ज्याला सुख शांती समृद्धी हवी असते, ऐश्वर्य आपल्या घरामध्ये सगळ्या प्रकारचे सुख आपल्याला मिळावे, महालक्ष्मीने आपल्या घरामध्ये सदैव वास करावा असं ज्याला वाटत असतं, अशा ज्या स्त्रिया असतात, ज्या धार्मिक असतात, तर त्या ह्या जे गुरुवार असतात, हे गुरुवार त्या उपवास म्हणून करत असतात दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये. तर असा हा मार्गशीर्ष महिना आता लवकरच चालू होत आहे. तो चालू होणार आहे 13 डिसेंबरपासून. तर 13 डिसेंबरला बुधवार असून गुरुवार हा 14 डिसेंबरला आहे. तर पहिला गुरुवार हा 14 डिसेंबरला येणार आहे, दुसरा 21 डिसेंबर, तिसरा 28 डिसेंबर आणि चौथा 4 जानेवारीला. आणि या महिन्यामध्ये 5वा गुरुवारही पडत आहे, पण त्या दिवशी अमावस्या आहे. त्याच्यामुळे तो गुरुवार धरावे की नाही याच्यामध्ये संभ्रम आहे. पण आतापर्यंत ऐकलेल्याप्रमाणे ज्या गुरुवारी अमावस्या पडते तो उपवास धरला जात नाही, कारण अमावस्या आल्यानंतर तो उपवास धरायचा नसतो. तिथूनच दुसऱ्या महिन्याला प्रारंभ होत असतो पुढच्या. त्याच्यामुळे आपल्याला 4 गुरुवार करणं हे महत्त्वाचं आहे. 5व्या गुरुवारचं कदाचित सांगितल्याप्रमाणे अमावस्या असल्यामुळे तो नाही केला तरी चालतो, आणि ज्याला करायची इच्छा असेल ते करूही शकतात. तर यावर्षी दिलेल्या तारखेप्रमाणे आपल्याला 14 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे. तर मार्गशीर्षचं गुरुवार हे प्रत्येक स्त्री आपल्या घरामध्ये करत असते. कुमारिका मुलीसुद्धा हे उपवास करत असतात. अगदी आम्हीसुद्धा लहानपणापासून हा उपवास केलेला आहे. तर आतापर्यंत मी तो उपवास करत आहे. आणि आमच्याकडे म्हटलं गेलं तर प्रत्येकजण, जी मुलगीला समजायला लागतं, जी उपवासी दिवसभर राहू शकते, अशी मुलगी हा उपवास पकडू शकते. आणि हा उपवास करणं खूप सोपं आहे. काही त्याच्यामध्ये अवघड असं नाही आहे. दिवसभर फक्त आपल्याला फलाहार करायचा असतो. दूध आपण घेऊ शकतो. याच्यामध्ये साबुदाणा वगैरे काही खाल्लं जात नाही. याच्यामध्ये फक्त फलाहार, दूध घेतलं जातं. आणि संध्याकाळी आपल्याला पूजेची मांडणी करायची असते. आणि मांडणी करून आपल्याला कहाणी, आरती वगैरे बोलून झाल्यानंतर रात्री उपवास सोडायचा असतो. तर ह्या उपवासामध्ये आपल्याला काय लागतं, तर अत्यंत सोपी आणि साधी पूजा याची दिलेली आहे. तर महालक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी तिची जी कहाणी आहे, हे पुस्तक आपल्याला असावं लागतं या उपवासासाठी. तर तिच्या कहाणीच्या पुस्तकामध्ये आपल्याला कहाणी मिळते, आरती मिळते. फक्त आपल्याला पूजेची मांडणीसाठी एक पाट असावा लागतो. त्याच्यावरती छान असं लाल वस्त्र किंवा पीस असेल आपल्याकडे, तो आपल्याला अंतरावा लागतो. त्याच्यावर एक कलश स्थापना करावी लागते. त्या कलश स्थापनेसाठी 5 फुलं, फळं असलेल्या म्हणजे पानं आपल्याला, फुलझाडांची, फळझाडांची पानं आपल्याला 5 पानं किंवा 7 पानं लागतात. असा कलश आपल्याला स्थापन करायचा असतो. त्या कलशात आपल्याला एक सुपारी, एक नाणं टाकायचं असतं. आणि कलश स्थापना करून झाल्यानंतर देवीचा फोटो आपल्याकडे असायला हवा. देवीचा फोटो आपल्याला त्या पूजेमध्ये ठेवायचा असतो. 5 फळं आपल्याला तिच्याजवळ ठेवायची असतात. त्याच्यानंतर आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, गणपतीची स्थापना आपल्याला तिच्याजवळ करायची असते. अशा पद्धतीने, साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला तिची पूजाविधी करता येते. त्याचबरोबर आपल्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता. त्याचप्रमाणे गजलक्ष्मी तुमच्याकडे असेल तर गजलक्ष्मी तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता. त्याचप्रकारे भगवान विष्णूंचं प्रिय शंख तुम्ही या पूजेत ठेवा, कारण जिथे माता लक्ष्मींची पूजा केली जाते तिथे भगवान विष्णूंची पूजा ही झालीच पाहिजे. त्याच्यामुळे त्या दोघांच्या आवडीच्या वस्तू आपल्याला या पूजेमध्ये स्थापित करायच्या आहे. आणि जसं आपल्याला पुस्तकमध्ये दिलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला ती पूजाविधी करायची आहे. आणि 5 फळं आपल्याकडे असायला हवीत. बाकी आणि पाटाभोवती छानशी रांगोळी काढायची, धूपदीप लावून नैवेद्य दाखवून आपल्याला महालक्ष्मी मातेची कहाणी वाचायची असते. त्याच्यानंतर आरती करून सगळ्या घराला आपल्याला नैवेद्य, सगळ्या घरातल्यांना तो नैवेद्य आपल्याला द्यायचा असतो. अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने मार्गशीर्षाचं हे व्रत केलं जातं. तर त्याआधी, मार्गशीर्ष लागण्याआधी आपण महालक्ष्मीचं आवाहन करायला अजिबात विसरायचं नाही आहे. कारण आपण दिवाळीच्या सेवेमध्ये बघितलं, लक्ष्मीपूजनाच्या आधी आपण देवीचं आवाहन केलं, लक्ष्मी मातेचं आवाहन केलं आपण, आणि मग आपण लक्ष्मीपूजन केलं. त्याचप्रकारे आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यात देखील देवीला आपल्या घरी बोलवायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला तिला आमंत्रण द्यायचं आहे, आवाहन द्यायचं आहे. ते कसं काय करायचं याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. तर आत्तापासूनच तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यासाठी माता लक्ष्मीचं आवाहन तुमच्या घरात करायचं आहे. सकाळ संध्याकाळ तुम्हाला आवाहनामध्ये काय करायचं आहे याचा मी तुम्हाला लवकरच व्हिडिओ सेंड करेल.
तर तो तुम्ही नक्की फॉलो करा आणि त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या व्रताची तयारी करा। या व्रताच्या दिवसांमध्ये म्हणजे 1 महिनाभर आपल्याला घरामध्ये सात्विक वातावरण ठेवायचं आहे। मांसाहार या दिवसांमध्ये वर्ज्य असतो। त्याचप्रकारे आपल्याला महालक्ष्मी आपल्या घरात यावी म्हणून आपल्या घरामध्ये स्वच्छता असावी, वातावरण उत्साहदायी असावं, आनंददायी असावं हे प्रत्येकालाच माहिती आहे। ज्या घरामध्ये स्वच्छता आहे, वातावरण आनंदी आहे, घरामध्ये एकमेकांचा आदर केला जातो, मुलांना छान पद्धतीने आनंदाने वागवलं जातं किंवा त्यांना समजवलं जातं, सांगितलं जातं, अशाच घरामध्ये जिथे सुख समृद्धी आहे, आनंद आहे, स्वच्छता आहे, इथेच लक्ष्मी मातेचा वास होत असतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यामुळे तुमच्या घरातलं वातावरण हे छान ठेवा, आनंदी ठेवा, स्वच्छ ठेवा आणि देवीचं आवाहन करा मार्गशीर्ष महिन्यापर्यंत आणि पूर्ण मार्गशीर्षभर। तर तुमच्या घरामध्ये कधीही कशाची कमी पडणार नाही। महालक्ष्मी माता अनंत रूपाने तुमच्या घरामध्ये वास करेल। जिथे माता लक्ष्मी असेल तिथे भगवान विष्णूंचा वास हा नक्कीच असेल। त्याच्यामुळे तुम्हाला या दोघांची आवर्जून आतापासून पूजा करायची आहे। त्यांचे मंत्रश्लोक जे तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे असेल ते तुम्हाला सकाळ संध्याकाळ बोलायचे आहे आणि माता लक्ष्मीचं उत्साहाने आनंदाने मार्गशीर्षामध्ये स्वागत करायचं आहे। तिचं व्रत मनोभावे तुम्हाला करायचं आहे आणि तुमच्यासाठी खूप सारे आशीर्वाद तिच्याकडनं तुम्हाला मागायचे आहे। तुमच्या घरादारावर तिचा आशीर्वाद असावा, तिचा वास तुमच्या घरात असावा, यासाठी तुम्हाला हे सगळ्या सेवा मनपूर्वक करायच्या आहे। तर मग आता आपल्याला मार्गशीर्षाची तयारी सुरू करायची आहे कारण लवकरच म्हणजे अगदी आता 12 ते 15 दिवसांवरती मार्गशीर्ष महिना आहे। तर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यासाठी पुस्तक वगैरे लागतं, काही गोष्टी तुम्हाला तुमच्याकडे नसतील तर त्या तुम्ही आवर्जून आणायच्या आहेत। तर नक्कीच तुम्ही मार्गशीर्ष महिन्याची आतापासून तयारी करायला लागा कारण हे व्रत जे आहे हे खूप प्रभावी आहे आणि महत्त्वाचं आहे। जो कोणी मनपूर्वक हे व्रत करतो, ही उपासना करतो, देवीचं महिनाभर छान असं पूजा करतो तर त्याला कधीही कशाचीही कमी पडत नाही। त्याचे घरामध्ये नेहमी धन धान्य समृद्धी वैभव हे नांदत असतं। 7 जन्माची दरिद्रता या व्रताने दूर केली जाते, 7 जन्माचे पाप नष्ट केले जातात, आपल्या घरामध्ये कधीही अलक्ष्मीचा वास होत नाही असं हे व्रत आहे। म्हणून हे व्रत तुम्ही नक्की करा आणि याचे नियमही सोपे आहे, ते नियम पाळून तुम्ही हे व्रत करा, नक्कीच तुम्हाला याचा लाभ मिळेल। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा कारण की नवीन व्हिडिओ अपलोड केला तर तो तुम्हाला नक्कीच सगळ्यात लवकर मिळेल आणि तुम्ही ते बघू शकता। चला तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।